Hello students, in previous video we seen the cell wall or eukaryotic cell having the different components, that is first one cell wall. त्याच्यानंतर आपण सेकंड component पाहतो तो cell membrane किंवा plasma membrane. In this video we are going to study the fluid mosaic model which is proposed by Singer and Nicholson in 1972. That is the model of cell membrane. You know that the cell membrane or plasma membrane is made up of phospholipid bilayer and proteins. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पा, जी प्लास्मा मेम्ब्रेन जी आहे ती कशाची बनलेली असते तर फॉस्फोलिपिड मॉलिक्युल्सची. आता हे आपण जे काढलेलं आहे ते काय फॉस्फोलिपिड मॉलिक्युल आहे. हॅव्हिंग 2 लेयर्स, म्हणजे 2 लेयर्स असतात फॉस्फोलिपिडचे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं बाय लेयर, फॉस्फोलिपिड बाय लेयर ॲज वेल ॲज प्रोटीन्स. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय असतात या लेयरमध्ये प्रोटीन्स पण असतात. द प्रोटीन्स आर लाईक आईसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड्स. हे प्रोटीन्स कसे दिसतात किंवा प्रोटीन्सचे आपण जर पाहिले या लिपिड्समध्ये तर कसे असतात तर लाईक आईसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड्स. जणू काही हे लिपिडचं काय आहे समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये प्रोटीन्सचे आईसबर्ग्स म्हणजे हिमनग, आईसबर्ग म्हणजे हिमनग, जणू काही लिपिडच्या समुद्रामध्ये हे प्रोटीनचे हिमनग जसे काही तरंगतायत. ह्याचं त्यांनी फ्लुइड मोझॅक मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्हाला वाटेल पहा हे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन जी आहे ती एक भित्तिका आहे किंवा मेम्ब्रेन किंवा एक असं काय म्हणतात त्याला डेफिनेट स्ट्रक्चर वगैरे आहे, तर तसं काही नाही. फ्लुइडचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का? फ्लुइड म्हणजे आपण हे कशाला वापरतो, जे लिक्विड आहे त्याला आपण काय वापरतो फ्लुइड. जर आपण ही प्लास्मा मेम्ब्रेन जर पाहिली, इट लुक्स लाईक अ फ्लुइड, लाईक अ ऑइल. जसं आता ही कशाची बनलेली आहे तुमच्या लक्षात येते का? लिपिड्सची बनलेली असते. तर लिपिड काय नथिंग बट द फॅटी ॲसिड्स किंवा आपण त्याला ऑइल असं म्हणतो. म्हणजे जसं ऑइल कसं असतं लिक्विड, त्या पद्धतीची ही प्लास्मा मेम्ब्रेन असते आणि त्याच्यामध्ये हे प्रोटीन्स तरंगत असतात. मग प्रोटीन्स जे असतात ते 2 प्रकारचे इथे त्यांनी दिलेले आहेत पहा. प्रोटीन्स आर इंट्रिन्सिक अँड एक्स्ट्रिन्सिक. तर इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक म्हणजे काय आहे, आता हे जर तुम्ही पाहिलं इथं पहा किंवा आपण जर डिटेल जर स्ट्रक्चर केलं स्टडी तर आपल्याला तिथं दिसतंय पहा. तर प्रोटीन जे आहेत इथं जर आपण पाहिलं ही प्लास्मा मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, आणि हे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत. आता हे प्रोटीन मॉलिक्युल्स तुम्हाला कसे दिसतात, दीज आर द बिग अँड विच आर प्रेझेंट इनसाइड द मेम्ब्रेन. म्हणजे हे जर प्रोटीन आपण पाहिलं तर अगदी सेलला आरपार होऊन गेलेलं आहे पहा. म्हणजे या सेल मेम्ब्रेनच्या बाहेर पण आतल्या बाजूला पण आपल्याला दिसते. म्हणजेच अगदी आरपार होऊन हे प्रोटीन गेलेलं आहे. म्हणजे दे आर प्रेझेंट इनसाइड द सेल मेम्ब्रेन. त्याला म्हणायचं इंटिग्रल प्रोटीन किंवा इंट्रिन्सिक प्रोटीन. तर काही प्रोटीन्स कसे असतात पहा पेरिफेरी रिजनला असतात. पेरिफेरी म्हणजे बाजूला असतात. पेरिफेरी म्हणजे काय, आता हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं म्हटलं तर इथं दिसतंय पहा. हे प्रोटीन जर पाहिले तुम्ही, आता काही तुम्हाला सांगितलं काही प्रोटीन जे आहेत ते अगदी सेल मेम्ब्रेनला आरपार गेलेले असतात. वरून पण त्याचं डोकं काही दिसतं आपल्याला, खालून पण त्याचे काही डोकं दिसतं आपल्याला. परंतु काही प्रोटीन जे असतात दीज आर द स्मॉल अँड विच आर प्रेझेंट पेरिफेरी म्हणजे बाजूला असतात. पेरिफेरी टू द सेल मेम्ब्रेन, दीज आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन. म्हणजे इथे जर आपण दाखवले पहा सोपं आपल्याला डायग्राम समजण्यासाठी काढले आपण हे पेरिफेरल प्रोटीन and this is the intrinsic protein. While some proteins are present on the some proteins are present on the प्रोटीन मॉलिक्यूल. म्हणजे हे जे काही प्रोटीन मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती आपल्याला ग्लुकोज मॉलिक्यूल पाहायला मिळतात किंवा कार्बोहायड्रेटचे काही मॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळतात. याला काय म्हणायचं ग्लायको प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीनवरती आपल्याला कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज मॉलिक्यूल पाहायला मिळतात, त्याला म्हणायचं ग्लायको प्रोटीन. किंवा हे काय आहे तर लिपिड मॉलिक्यूल.
किंवा आपण हे काय काढलंय, आपण लिपिड मॉलिक्यूल आहे, फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल आहे, त्याच्यावरती आपल्याला काही ग्लुकोज मॉलिक्यूल किंवा कार्बोहायड्रेट पाहायला मिळतात, त्याला म्हणायचं ग्लायकोलिपिड्स. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला पुढं काय दिलंय पहा, दे फॉर्म चॅनल फॉर द पॅसेज ऑफ वॉटर. म्हणजे काय, थ्रू दिस प्रोटीन्स वॉटर कॅन मूव्ह और दे फॉर्म चॅनल्स फॉर द पॅसेज ऑफ वॉटर. म्हणजे त्या प्रोटीन मॉलिक्यूलमधून किंवा त्याच्यामधून आपल्याला काय दिसतं, वॉटर मूव्ह झालेलं पाहायला मिळतं. तर हे दाखवलं, सांगितलं तुम्हाला एक्सट्रिन्सिक किंवा पेरिफेरल प्रोटीन्स म्हणजे काय तुम्हाला दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय पहा, क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड एनेबल्स द लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स. दिस ॲबिलिटी मूव्ह विदिन द मेम्ब्रेन इज मेजर्ड ॲज अ फ्लुइडिटी. म्हणजे लक्षात येते का तुमच्या, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हे प्रोटीन्स कसे असतात त्या लिपिड लेयर्समध्ये, लाईक अ आईसबर्ग्स. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, लिपिड जणू काय ते लिपिडचं समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रोटीन्स मूव्ह होत आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसतं, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनची फ्लुइडिटी आपल्याला लक्षात येते. आता हे थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे पहा, मेन फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय असतं ते आपल्याला पाहायचं आहे. मेन फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल अक्रॉस इट. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय आहे, तर ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे मॉलिक्युल्स सेलमध्ये आत घ्यायचे किंवा सेलमधले मॉलिक्युल्स बाहेर टाकायचे, हे काम काय आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स. दिस मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. मग ही प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी असते तर सिलेक्टिव्हली परमिएबल, म्हणजे सगळेच मॉलिक्यूल काय सेलमधून आत येत नाहीत किंवा सगळेच मॉलिक्यूल सेलमधले बाहेर टाकले जात नाहीत. म्हणजे जे ठराविक सिलेक्टेड मॉलिक्युल्सच काय होतात, ट्रान्सपोर्ट केले जातात. म्हणून त्याला काय म्हणायचं, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. दिस ट्रान्सपोर्ट अक्रॉस द मेम्ब्रेन आर ऑफ टू टाइप्स. ही जी काही ट्रान्सपोर्ट होते मॉलिक्यूलची ती दोन प्रकारची असते, एक पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरं असतं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता हे थोडंसं समजावून घ्या, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय असतं. तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय असतं, फॉर द पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स डू नॉट रिक्वायर्ड एनर्जी. म्हणजे काय, समजा ही सेल आहे आणि त्या सेलमध्ये एखादा मॉलिक्यूल आत यायचा असेल किंवा एखादा मॉलिक्यूल बाहेर जायचा असेल, तर या मॉलिक्यूल बाहेर जाण्यासाठी किंवा आत येण्यासाठी कुठल्याही प्रकारची एनर्जी खर्च करावी लागत नाही किंवा ताकद खर्च करावी लागत नाही. त्याला म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. म्हणजेच काय, मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स डू नॉट रिक्वायर्ड एनर्जी. म्हणजे इझिली कुठलाही त्रास न होता हा मॉलिक्यूल आत येऊ शकतो, हा मॉलिक्यूल बाहेर जाऊ शकतो, त्याला म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. दॅट इज मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग हे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट होण्यासाठी मॉलिक्यूलची मुवमेंट जी आहे ती कशी होते, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय पहा, इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे पहा, सिम्पल डिफ्युजन. साधा आणि सोपं एक्झाम्पल की जे आपण आपल्या ओळखीचं आहे. समजा ही काय आहे, सेल मेम्ब्रेन काढली आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेन काढलेली आहे, ठीक आहे. आपल्या सेलमध्ये इनसाइड सेल लिहिलंय पहा इथं. आपल्या सेलमध्ये ज्यावेळेस रेस्पिरेशन होतं त्यावेळेस काय होणार आहे, CO2चं कॉन्सन्ट्रेशन आपल्या सेलमध्ये काय होतं, वाढतं पहा. ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन करतो की नाही त्यावेळेस आपल्या सेलमध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, जास्ती होतं, म्हणजे हाय होतं. मग हे काय करायला पाहिजे, आपण बाहेर टाकायला पाहिजे का नाही, CO2 बाहेर टाकायला पाहिजे की नाही. मग तो समजा ब्लडमध्ये टाकायचा आहे, म्हणजे थोडक्यात काय सेलच्या बाहेर टाकायचा आहे CO2. इथं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, जास्त आहे. मग बाहेर टाकल्यानंतर इकडे अर्थातच CO2चं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, कमी आहे. म्हणजे फ्रॉम हायर टू लोअर ज्यावेळेस मुवमेंट होते मॉलिक्यूलची त्यावेळेस इथं कुठल्याही प्रकारचं काय होत नाही, एनर्जीची आवश्यकता नाही. इथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, इझिली काय होतं. आणि ह्या CO2चे मॉलिक्युल्स कसे असतात, छोटे छोटे असतात.
हे छोटे छोटे मॉलिक्युल्स इझिली काय होतात, ह्या फॉस्फोलिपिड्समधून पास आउट केले जातात, बाहेर टाकले जातात. हे जे काही डिफ्युजन आहे ते सिंपल आहे. इथं कुठल्याही प्रकारचे CO2चे मॉलिक्युल छोटे आहेत, इथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इझिली होतं. अशी जी मुवमेंट आहे मॉलिक्युलची त्याला काय म्हणायचं, पॅसिव्ह मुवमेंट और सिंपल डिफ्युजन. डू नॉट रिक्वायर्ड द एनर्जी. तर कुठल्याही प्रकारची एनर्जीची आवश्यकता नाही. त्याचबरोबर वॉटर कॅन ऑल्सो मूव्ह बाय द ऑस्मॉसिस. त्याचबरोबर वॉटरची मुवमेंट जी होते ती सुद्धा या पॅसिव्ह मुवमेंटच्या थ्रू केली जाते आणि त्याला काय म्हणायचं, ऑस्मॉसिस. त्याला काय म्हणतात, ऑस्मॉसिस. दॅट मीन्स वॉटर मॉलिक्युल्स कॅन मूव्ह बाय द प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची एनर्जीची आवश्यकता नसते पा वॉटर मॉलिक्युलची मुवमेंट होण्यासाठी. इथं कुठल्याही प्रकारे एनर्जी खर्च करावी लागलेली नाही या मॉलिक्युल्सला. त्याला काय म्हणायचं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर दुसरी मुवमेंट असते मॉलिक्युलची किंवा ट्रान्सपोर्ट दुसऱ्या प्रकारचं होतं पहा, तर त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. फॉर द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स रिक्वायर एनर्जी. म्हणजेच समजा ही सेल आहे आणि या मॉलिक्युलला काय व्हायचं, या सेलमध्ये आत यायचं आहे, तर या मॉलिक्युलला जर एनर्जी खर्च करावी लागले, म्हणजेच एनर्जी कुठल्या स्वरूपात असते आपल्या सेलमध्ये, तर ATP म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ही एनर्जी आपल्या शरीरामध्ये असणार आहे. समजा या मॉलिक्युल या सेलमध्ये आत यायचं आहे किंवा एखाद्या मॉलिक्युलला बाहेर जायचं आहे, जर इथं एनर्जी खर्च झाली इन द फॉर्म ऑफ ATP तर त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मग इथं एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. मग ही मुवमेंट कशी होते मॉलिक्युलची, तर मुवमेंट ऑफ मॉलिक्युल फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. तुमच्या लक्षात येते का, आपण पाणी समजा हा धबधबा आहे पहा, असा धबधबा खाली पडतोय, वरून पाणी इझिली पडते, ठीक आहे, वरून हे काय आहे, पाणी आहे आणि इथं धबधबा आहे, पाणी वरून खाली पडतंय. इथं काही एनर्जी वगैरे काही खर्च आहे का, नाही. परंतु आपल्याला बिल्डिंग आहे मोठी आणि पाणी काय करायचंय, हे वॉटर जे आहे वरती न्यायचंय. हे पाणी मोठी बिल्डिंग आहे आणि वरून आपल्याला खालून असं वरती पाणी न्यायचंय. इथे काय होणार आहे बरं, आपण मोटर लावूनच वरती नेतो ना पाणी, म्हणजे इथं काय होतं, एनर्जी खर्च होते, ठीक आहे. म्हणजेच लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे जर मॉलिक्युलची जर मुवमेंट होत असेल तर त्यावेळेस काय होते, एनर्जी खर्च होते. म्हणून इथं काय लिहिले पहा, मोमेंट ऑफ मॉलिक्युल्स रिक्वायर्स एनर्जी वेन दिस मॉलिक्युल्स मूव्ह फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. जर एखादा मॉलिक्युल लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशनकडे मूव्ह होत असेल तर त्याला काय होते, एनर्जी खर्च करावी लागते. अशी जी मुवमेंट असते त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि आपल्यामध्ये एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे पहा, सोडियम पोटॅशियम आयन पंप. तुमच्या पुस्तकात इथे एक्झाम्पल दिले आहे पहा, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिले, सोडियम पोटॅशियम पंप, की ज्याच्यासाठी एनर्जी खर्च करावी लागते. फॉर एक्झाम्पल इथं पाही सेल मेम्ब्रेन आहे, आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन काढलेली आहे. ही सेलची आउटर साइड आहे म्हणजे आपल्या पेशीच्या बाहेर, आणि ही काय आहे, इनसाइड द सेल म्हणजे सेलच्या आत. लक्षात ठेवायचं, सोडियम आयन जे आहे ते आपल्या पेशीच्या बाहेर म्हणजे आउटसाइडला काय असतात, जास्त प्रमाणात असतात, आणि सेलच्या आतमध्ये सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, कमी असतं, लोअर असतं. समजा या सोडियम आयन्सला सेल मेम्ब्रेनच्या बाहेर जायचे, म्हणजे सेलच्या बाहेर जायचे, म्हणजेच मुवमेंट कशी झाली, इथं लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. इथं लक्षात येतं, इथं सोडियम आयन्स काय आहेत, मोर आहेत, इथं काय आहेत, कमी असतात. हा सोडियम आयन्सला जर सेल मेम्ब्रेनमधून जर बाहेर जायचं असेल म्हणजे फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन, तर इथं काय होते, एनर्जी खर्च होते, म्हणजे इट रिक्वायर्स अ ATP मॉलिक्यूल. तसंच पोटॅशियम आयन्स आहेत पहा, द पोटॅशियम आयन्स विच आर प्रेझेंट लोअर कॉन्सन्ट्रेशन आउटसाइड द सेल. हे पोटॅशियम आयन जे आहे ते सेलच्या काय असतात, बाहेर
जास्त प्रमाणात असतात, लोअर प्रमाणात असतात, आणि इथं काय असतात, हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतात. म्हणजेच या पोटॅशियम आयन्सला जर सेलमध्ये यायचं असेल तर इथं फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन इट रिक्वायर्स मोर एनर्जी, दॅट मीन्स ATP इज रिक्वायर्ड. These are the functions of cell membrane, that is passive transport and active transport. This is the functions of plasma membrane. Thank you.